नमस्कार, मी सुनीता लाटकर. श्री स्वामी समर्थ आणि श्री महाकाल बाबा यांना स्मरून मी परत आपल्या भेटीला 15 दिवसाच्या गॅपनी येत आहे. आता मी आले म्हणजे आता काय नवीन तुम्ही ऐकणार ही साहजिकच तुमच्यात उत्सुकता असेल. तरी ह्या वेळेला मी एक अशा व्यक्तीला तुमच्या समोर अनुभूती सांगायला बोलवलं आहे की ज्या वेळेला तुम्ही सगळे लोक असं म्हणता की तुम्ही माझी स्ट्रेंथ आहात ताई, तुम्ही असला की आम्हाला आधार वाटतो. तर आता मी ही अशा व्यक्तीला तुम्हाला इंट्रोड्यूस करते की जी माझी स्ट्रेंथ आहे, जी असेल की आम्हाला आधार वाटतो, मला आधार वाटतो, अशी ही व्यक्ती माझ्या आयुष्यात आहे. आता ती कशी आहे, ती का आहे आणि तिला स्वामींचा आशीर्वाद किंवा अनुभूती कशी मिळाली आहे हे आता तुम्ही तिच्याच तोंडून प्रत्यक्ष ऐका. Hello, I'm Ketki and I'm a writer. I am a communication specialist and I also host a talk show. आता ही झाली माझी प्रोफेशनल ओळख. सगळ्यात महत्त्वाची ओळख माझी अशी आहे की सुनीता लाटकर हू इज एव्हरीबडीज गुरु, एव्हरीबडी वॉन्ट्स सम टाईम फ्रॉम हर, सगळ्यांना गाईड करणारी ही जी सुनीता लाटकर ह्या ज्या आहेत ही माझी आत्या आहे. आणि पहिल्यापासूनच मी आणि सुनीता आत्या हॅव बीन रिअली बॉन्डेड अँड क्लोज. पण स्वामींचा अनुभव आणि स्वामी माझ्या आयुष्यात तिच्या थ्रू कसे आले हे मला सांगायचं आहे आज. तर इट ऑल स्टार्टेड विथ माय मॅरेज. तर 2020 साली माझं लग्न झालं आणि लग्नाची पूर्ण प्रोसेस माझी चालू जेव्हा झाली तेव्हा इट वॉज व्हेरी टिपिकल अँड कन्व्हेन्शनल. अरेंज मॅरेज होतं माझं आणि त्याच्यामध्ये असंच एका ब्युरोमध्ये नाव नोंदवलं होतं आणि अनेक स्थळं अशी येत होती आणि ती प्रोसेस चालू होती. तर ह्या प्रोसेसमध्ये मी एक अशी स्टेज आली की जेव्हा मी एक साधारण 2-3 मुलांना शॉर्टलिस्ट केलं आणि आय वॉज कन्फ्युज्ड की आता काय केलं पाहिजे, whom should I choose. तर मी सुनीता आत्याकडे आले आणि मी तिला म्हणलं की हे बघ, हे आहेत सगळे प्रोफाईल्स ह्या मुलांचे आणि बघ मला सांग. आणि मी तिला माझा काहीच प्रेफरन्स सांगितला नाही की मला हा थोडा आवडला आहे किंवा हा थोडा कमी आवडला आहे, काहीच मी सांगितलं नाही. तर तिने एका मुलाच्या प्रोफाईलवर असं बोट ठेवलं आणि ती म्हटली हाच तुझा नवरा. तर म्हणजे फनीली तेव्हा माझा कॉल थोडा एका वेगळ्या मुलाकडे होता आणि मी तिला म्हणलं की अगं का, म्हणजे असं का म्हणतेस तू, तो हा दुसरा नाही का तुला वाटत आहे जास्त चांगला आहे. ती म्हटली हे बघ मला ते नाही माहिती. पण मग तिने काय केलं, ती मला म्हणली की तू तुझ्या आजीचा फोटो हा कुणाला पाठवलायस. आणि मी म्हणजे आय वॉज जस्ट शॉक्ड. मी म्हणलं की हे डिटेल आता मी व्हॉट्सॲपवरती कुणाला कुठला फोटो पाठवलाय हे हिला कळण्याचं काय कारण आहे, म्हणजे हे कसं होऊ शकतं, इट्स जस्ट अनबिलिव्हेबल. आणि मी म्हणलं की म्हणजे माझा जो नवरा आहे निलेश त्यालाच मी पाठवला होता फोटो. तर मी म्हटलं अगं नाही बरोबर आहे, तू ज्याच्यावरती बोट ठेवलंयस मी त्यालाच फोटो पाठवलाय आजीचा. तर ती म्हणली येस, मग विदाऊट एनी डाऊट हाच तुझा नवरा आहे. आणि माझा पण तिच्यावर म्हणजे ब्लाइंड फेथ असल्यामुळे मी म्हणलं की ओके, म्हणजे इफ शी इज सेइंग इट अँड इफ शी हॅज ऑलमोस्ट डिसाइडेड दॅट फॉर मी. त्यामुळे मी म्हणलं की ओके, म्हणजे आय हॅपीली अग्रीड अँड नाव ऑलमोस्ट आफ्टर 6 years ऑफ बिंग मॅरिड टू हिम I can definitely tell you that I did the right thing and I couldn't have been happier. So thank you Sunita Atya for guiding me at that time. पण म्हणजे हा सगळा मजेचा भाग आहे, पण त्याच्यामधनं काही खूप इंटरेस्टिंग मला इन्साइट्स मिळाले ह्या पूर्ण जर्नीमध्ये. तर ते असं झालं की फक्त लग्न ठरलं एवढं नाही काय की निलेश तिकडे होता अमेरिकेत आणि मी इकडे होते पुण्यात. त्यामुळे आमचं असं झालं की अगदी 2-3दा भेटून आमचं लग्न ठरलं. त्यामुळे मला वेळ हवा होता थोडा, म्हणजे आय वॉन्टेड टू स्पेंड सम टाईम विथ हिम, गेट टू नो हिम. तर मी आमच्या दोघांच्याही डोक्यात होतं की थोडं 6-8 महिन्यांनी बघूया लग्नाचं, आत्ता काही नको लगेच घाई करायला. पण नाही, सुनीता आत्याने सांगितलं की अजिबात डिले करायचा नाही आणि जो पहिला अवेलेबल मुहूर्त असेल त्या मुहूर्ताला तुमचं लग्न झालंच पाहिजे. आणि मग तो मुहूर्त म्हणजे तो अगदीच मार्च महिन्यातला मुहूर्त होता, 11 मार्चचा.
तर मग आम्ही म्हणलं की अगं हो पण थोडी घाई नाही का होत आहे? ती म्हणते नाही काही घाई होत नाही आहे, ते हेच बरोबर आहे, हेच करायचं. आणि आम्ही म्हणलं ठीक आहे, मग आम्ही ठरवलं ते. आणि ॲज थिंग्ज अनफोल्डेड लक्षात आलं की म्हणजे कोविड आला आणि कोविड म्हणजे असा यायला लागला. त्यामुळे आमचं लग्न जे झालं 11 तारखेला, तर आमचं लग्न वॉज वन ऑफ द लास्ट फ्यू मास्कलेस मॅरेजेस इन पुणे. म्हणजे नंतर जे काही लग्न झाली असतील अशी पब्लिकली, तर लग्न नंतर काही झालीच नाहीत ना, म्हणजे अशी फंक्शन्स अशी काही झालीच नाहीत, लॉकडाऊनच लागला. पण आमचं जे लग्न झालं ते त्यात असं कुणीही मास्क वगैरे घालून आलेलं नव्हतं आणि काहीच कोविडचा काही इम्पॅक्ट आमच्या लग्नावरती काही आला नाही. सो झालं, लग्न झालं. आता छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे काय त्याला चमत्कार म्हणायचं का काय म्हणायचं, काही माझ्याकडे काही त्याच्यासाठी शब्दच नाही आहे रायटर असून. तर मग वॉर्ड ऑफिसमध्ये जिथे आम्ही आमचं लग्न रजिस्टर करायला गेलो ह्या घोले रोडला, तिथे सुद्धा अक्षरशः आमचं शेवटचं रजिस्ट्रेशन आमचं होतं आमच्या लग्नाचं. त्याच्यानंतर वॉर्ड ऑफिस बद्द झालं. त्यानंतर परत प्रश्न आला की आता अमेरिकेला जायचं आहे. तर परत माझं तेच की मला थोडा वेळ मला इकडे घालवायचा आहे, थोडंसं मला लोकांना भेटू देत, माझं छान पॅकिंग होऊ देत. आणि निलेश लगेचच गेला लग्न झाल्यानंतर. तर सुनीता त्या म्हणली नाही, मला असं एक फिलिंग आहे की तू 20 तारखेच्या आतच तू इकडनं गेली पाहिजेस, म्हणजे नॉट लेटर दॅन 20th of March असं तिने मला सांगितलं होतं. अगदी म्हणजे स्पेसिफिकली डेट तिने सांगितली. आणि मग परत मला असं झालं की हिनी लग्नाची डेट बरोबर तिने सांगितली आणि नाहीतर खरंच अवघडच होतं सगळं. तर त्यामुळे मग आता ठीक आहे, आता काढूया आपण 20 तारखेचंच तिकीट. आणि काढलं मी 20 तारखेचं तिकीट. पण तरीसुद्धा काय होतं की तो कोविड असा एकदम सुळसुळाट झाला होता कोविडचा त्यावेळेला. त्यामुळे मी थोडीशी आय हॅड रिझर्वेशन्स की आता ह्याच्यामध्ये जायचं का थोडंसं शांत होऊ दे सगळं, थोडं कळू दे ह्या आजाराचं काय आहे नक्की. सो आय वॉज नॉट व्हेरी हॅपी अबाउट दिस होल डिसिजन ऑफ गोईंग ऑन द 20th. त्यामुळे मी सुनीता त्याला म्हटलं की काही हे नाही का बदल होऊ शकत? ती म्हणली नाही, 20 तारखेला जा, तुला कसली भीती वाटते? मी म्हटलं अगं मला असं वाटतं उगीच मला कोविड झाला तर तिकडे काय करू मी, तिथे तर कुणालाच ओळखत नाही, तर मग म्हणजे काय मला असं कळत नाही आहे एकदम. आय रिअली आय एम काइंड ऑफ वरीड. ती म्हणली हे बघ, तुला कोविड होणार नाही, म्हणजे विमानात तू बसली आहेस आणि तुझ्या आजूबाजूच्या सगळ्या लोकांना जरी कोविड झाला तरी सुद्धा तुला कोविड होणार नाही, हा कॉन्फिडन्स मला आहे, मी तुला सांगतेय. आणि जर तुझा विश्वास असेल तर तू जा. आणि ती एअरपोर्टला सोडायला आली होती मला. आणि तिच्याकडे बघून म्हणजे जाईपर्यंत मला असं वाटत होतं की काय आहे. पण जाताना असं मी तिच्याकडे बघितलं आणि आय जस्ट गॉट सम स्ट्रेंथ की नाही होईल. म्हणजे मला कॉन्फिडन्स आला की इतका कॉन्फिडन्स तिला होता माझ्या जाण्यामध्ये, तेवढा त्याच्या अर्धावण मला नव्हता माझ्या जाण्यात. पण मी तरीही फेथ माझं अनवेवरिंग असल्यामुळे मी गेले. आणि व्यवस्थित सीमलेस होता माझा एक्सपिरियन्स, काहीही मला प्रॉब्लेम आला नाही काही मला. आणि सरप्रायझिंगली मला प्रवासात अशी काही भीती पण वाटली नाही, कारण मी एकटीच गेले आणि तसा खूप लांब प्रवास आहे अमेरिकेचा आणि इट्स प्रिटी हेक्टिक. पण काही नाही, व्यवस्थित सुखरूप मी तिकडे पोचले आणि मला काही कोविड झाला नाही. त्यामुळे म्हणजे हा खूप स्पेशल एक्सपिरियन्स होता माझ्याकरता. आणि खूप त्याच्यामुळे काय होतं की घटना अशा घडत जातात एक आणि त्याच्यामुळे आपला विश्वास अजून स्ट्रॉंग होत जातो आणि मग तो इनसेपरेबल भाग होऊन जातो आपल्या आयुष्याचा, की जिथे मग तुम्ही कुठलाही मोठा डिसिजन नाहीच घेऊ शकत. हा आधार आहे. आणि कसं आहे, आपण रॅशनल आपलं माइंड अप्लाय करतो बऱ्याच ठिकाणी, आपण सगळं रॅशनली करायला जातो, तर ते 2+2 4 हे आपल्याला रॅशनल माइंड आपलं सांगतं. पण ना कधी 2+2 कॅन ऑल्सो बी 5. तर तो जो 1 असतो ना त्यातला, तो 1 हा चमत्काराचा 1 आहे. आणि दॅट 1 कम्स फ्रॉम दिस फेथ अँड देर इज दिस ग्रेट पॉवर दॅट शी हॅज, की त्यातनं तो येतो आणि त्यातनं आपल्याला डायरेक्शन मिळतं. सो आय कन्सिडर माय सेल्फ इमेन्सली लकी की माझ्या घरात माझी आत्याही आहे आणि त्यामुळे म्हणजे माझे बेस्ट इंटरेस्ट हे कायमच तिच्या डोक्यात असतात. त्यामुळे आता मलाच माझी काही काळजी नाही आहे ती असल्यामुळे. आता दुसरा माझा अनुभव, आणि हा अनुभव मला असा आहे की हा लग्नाच्या अनुभवापेक्षा सुद्धा मला माझ्यासाठी सगळ्यात स्पेशल, माझ्या आयुष्यात जर ही गोष्ट कुठली असेल तर
दॅट इज दिस एक्सपिरियन्स ऑफ हॅव्हिंग अ चाइल्ड अँड बिकमिंग अ मदर, की जो प्रवाससुद्धा माझा अजिबातच सोपा नव्हता. तर काय झालं, 2020 साली आमचं लग्न झालं आणि आमचं लग्न काय असं खूप आम्ही यंग नव्हतो, कन्व्हेन्शनल टर्म्समध्ये काय आम्ही खूप अगदी 20 वर्षाचे नव्हतो. त्यामुळे वी हॅड डिसाइडेड बोथ ऑफ अस टुगेदर की आपण लगेचच आपण ट्राय करूया फॉर अ बेबी. तर आम्ही ट्राय करायला लागलो. पण काय झालं, अनफॉर्च्युनेटली माझे एकापाठोपाठ 2 मिसकॅरेजेस झाले आणि काहीच म्हणजे असं कारण, द डॉक्टर्स कुडंट रिअली पुट अ फिंगर ऑन एनिथिंग की ह्या कारणामुळे झालेलं आहे. सगळ्या टेस्ट्स आम्ही केल्या, सगळं काही केलं, पण मेडिकल सायन्स रिअली डिड नॉट हॅव एनी कॉन्क्रीट आन्सर. म्हणजे काहीच आम्हाला कळलं नाही शेवटपर्यंत काय झालं. आता काय होतं अशा परिस्थितीत, ॲज अ वुमन आय कॅन टेल यू दॅट आपल्याला ना खूप सेल्फ डाऊटमध्ये जातो आपण. आणि खूप असा एक डायलेमा येऊन माझ्यासमोर उभा राहिला होता की अरे आता तिसऱ्यांदा आपल्याला हा प्रयत्न करताना खूप मला विचित्र वाटत होतं की आता नाही परत झालं वर्कआउट, तर मला हे एवढा सगळा हा ट्रॉमा माझ्या बॉडीला हा मला करायचा आहे का. आणि फक्त बॉडीला ट्रॉमा नाही होत, बॉडीहून जास्त ट्रॉमा तुम्हाला तुमच्या मनाला होतो. त्यामुळे दॅट होल इमोशनल ब्रेकडाऊन, गोईंग थ्रू दॅट सेन्स ऑफ लॉस इज अ व्हेरी बॅड फिलिंग आणि इट्स अ व्हेरी डिप्रेसिंग फिलिंग. आणि कुणालाही कधीही ही फिलिंग येऊ नये अशी ही खूप घाणेरडी फिलिंग असते. तर त्या फिलिंगमधनं मी जात होते. पहिल्या 2 वेळेस जेव्हा आम्ही ट्राय केलं तेव्हा काही सुनीता आत्याला मी कन्सल्ट केलं नव्हतं. म्हणजे मी आमचं चाललं होतं आयुष्य आणि त्याच्यात आम्ही त्या प्रोसेसमध्ये होतो. पण प्रॉब्लेम आल्यावरती आणि हे असं होत होतं की हे रिपीट होत होतं. त्यामुळे हा पॅटर्न तर नाही आहे ना, काय चाललंय नक्की. म्हणून मग त्यावेळेला मी सुनीता आत्याकडे आले आणि मी तिला सांगितलं की हे बघ, तुला तर माहितीच आहे की असं झालंय, पण आता मला असं वाटतंय की काय करावं, मी पुढे जावं का म्हणजे काय, म्हणजे माझ्या नशिबात मूल नाहीच आहे का, काय आहे. तर ती म्हणली नाही, असं काही नाही आहे, मला सगळं दिसतंय. ती म्हणली काहीच प्रॉब्लेम नाही दिसत आहे मला, स्वामींच्या आशीर्वादाने ते होणार आहे आणि तुला मूल होणार आहे. आणि म्हणजे फक्त ते शब्द की तुला मूल होणार आहे आणि ते मूल हेल्दी असणार आहे, म्हणजे ते शब्दच माझ्यासाठी, दोज वर्ड्स मेंट द वर्ल्ड टू मी ॲट दॅट पॉईंट. कारण इतकी मी हार्ट ब्रोकन होते त्यावेळेला की म्हणजे मला आठवावं असंही वाटत नाही आहे तो काळ. इतका तो घाण काळ होता माझ्यासाठी. पण तिने सांगितलं की आहे, तर मग विश्वास होता माझा. त्यामुळे माझी वरी संपली तेव्हा, खरं सांगायचं तर, की नाही होणार आहे म्हणजे होणार आहे. पण मग आता नवरा माझा इकडे आला होता आणि 1-2 महिनेच तो इकडे असणार होता पुण्यामध्ये. तर मग आम्ही म्हटलं चला आता डॉक्टरकडे जाऊन आपण सगळं ह्याच्या मार्गाला लागूया. आय एम प्रिपेअर्ड, मी करणार आहे ट्राय परत. डॉक्टर काय म्हणले की आता तुमची ही जी अरेंजमेंट आहे की काही महिने इकडे काही महिने तिकडे, तर आता त्याच्यात आपल्याकडे वेळ कमी आहे आणि यू आर नॉट गेटिंग एनी यंगर एव्हरी डे, राईट. तुमचं वय पण असं आहे की आता तुम्हाला म्हणजे तुम्ही काय अगदी वी वर 34-35 असं आमचं वय होतं. सो मग डॉक्टर म्हणले की इट इज बेटर इफ वी गो फॉर IUI. IUI म्हणजे फॉर द अनइनिशिएटेड, की IVFच्या जस्ट आधीची एक प्रोसेस असते IUI, की अगदी लगेच IVF नाही करत, आधी IUIनी ट्राय करतात. तर IUIनी ट्राय करूया असं डॉक्टर म्हणले. आता परत डॉक्टर म्हणल्यावरती आपल्याला डॉक्टरपेक्षा काही जास्त कळत नाही आहे. त्यामुळे मग आम्ही म्हणलं ठीक आहे, असं तुम्हाला वाटतंय तर तसं करूया. तर त्यांनी काही औषधं दिली मला घ्यायला सांगितली. ते म्हणले हे काय 4-5 दिवस घ्या आणि देन यू कॅन ट्राय फॉर द चाइल्ड. तर मी ती औषधं घ्यायला लागले. 1-2 दिवस मला वाटतं मी ती औषधं घेतली. पण काय माहिती नाही मला, म्हणजे मला असं वाटलं की अरे आपण हे सुनीता त्याला सांगायला पाहिजे, आपण हे करतोय तर दिस इज अ बिग डिसिजन ह्या प्रोसेसमधला. मी तिला फोन केला आणि मी म्हणलं की असं असं आहे, जस्ट तुझ्या कानावर घालायचं आहे मला की मी औषधं घ्यायला लागली IUIसाठी. ती मला म्हणली की कशासाठी तू करतेस हे सगळं, म्हणजे औषधं आणि हे IUI वगैरे काय आहे. ती म्हणली मला क्लिअर दिसतंय की काही नाही, नॉर्मल नॅचरल कन्सेप्शननी तुला मूल होणार आहे, तू कन्सीव्ह करणार आहेस, तू कशासाठी हे सगळं करतेस. परत म्हणजे मला ह्या एक्सपिरियन्सेसमधनं तिचा ग्रेटनेस तर मी हायलाईट, म्हणजे देर इज नो डाऊट की मी करते, पण असं मला वाटतं की ज्यांचा फेथ आहे ना, तर यू बी ऑनेस्ट टू युअर ओन फेथ.
तर तुम्ही स्वतःला फसवू नका, तिला फसवू नका. तिला फसवलेलं तिला कळणार आहे, पण तुम्ही स्वतःला फसवू नका. कारण इफ यू आर गोइंग टू हर अँड शी इज टेलिंग यू समथिंग, फॉलो इट टू अ टी. तुम्हाला नक्की त्यातनं काहीतरी मिळणार आहे. आणि तसं मला झालं की आय स्टॉप्ड दॅट मेडिकेशन. मी सरळ चक्क ते उचललं आणि फेकून दिलं. आणि हॅट्स ऑफ टू माय हजबंड ऑल्सो, की त्यांनी मला ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये माझा जो मेंटल सेटअप होता त्याचा त्यांनी पूर्णपणे कॉग्निझन्स घेतला. आणि मला कोणत्याही पद्धतीचं प्रेशर त्यांनी मला दिलं नाही. आणि असं हे करू नकोस, त्यांनी क्वेश्चन नाही केली माझी फेथ. त्यामुळेच हे सगळं शक्य होऊ शकलं. तर औषधं मी चक्क फेकून दिली मी. आणि मी म्हणलं की चला आपण ट्राय करून बघू. आणि कधी कधी ना मी असं मनातनं मला होतं की म्हणजे काय माहिती, मी असं स्वामींशी बोलते आणि म्हणते की स्वामी आहात ना तुम्ही मी करतेय हे. इट्स अ बिग लीप दॅट आय एम गोइंग टू टेक. आणि सुनीता आत्याचा येतच अशी इमेज माझ्या म्हणजे असे डोळे बंद केले की तीच दिसते मला, अशी स्माईल देऊन म्हणताना की काही नाही, होणार आहे हे, अशी मला सतत ती आठवत होती. आणि म्हणजे कसं सांगू, मी दुसऱ्या महिन्यात त्याच्यानंतरच्या निलेश हॅड लेफ्ट, त्यामध्ये तिने मला सांगितलं होतं काय सांगते ना ती. आणि की ते काही कळत नाही त्यावेळेला आपल्याला, की असं वाटतं काय बोलतीये ही. मला काय म्हणली, एका तू उंचीवर असशील कुठेतरी, तिथे तुला कळेल की तू प्रेग्नंट आहेस. म्हटलं तर कुठल्या उंचीवर जाऊन उभी राहणार आहे मी, काही विमानात. मला म्हणले तू विमानात पण असू शकतेस. मी म्हटलं शक्यच नाहीये ना, आता कन्सिव्ह मी करायचं असेल तर विमानात कुठली मी बसणार आहे. काय माहिती, मला काही कळत नव्हतं आधी ती काय असं म्हणत होती. पण मी म्हणलं जाऊ दे, कळेल आपल्याला. तर मला म्हणजे आमचं एक दुसरं घर आहे भुगावला, तर तिथे त्या घरी असताना मला असा थोडा त्रास व्हायला लागला. आणि मी गायनॅकला फोन केला आणि गायनॅक म्हणली की तू टेस्ट करून घे, तर कदाचित तू प्रेग्नंट असशील, तर त्याच्यामुळे तुला हा सगळा त्रास होतोय. आणि मी केली तिकडे मेडिकल शॉपमधनं आणून ते किट. आणि आय वॉज प्रेग्नंट. तर मग मला लक्षात आलं की अरे ओके, थोडंसं काय भुगाव असेल इकडनं किंवा काय, आय डोंट नो द लॉजिक अँड रॅशनल बिहाइंड इट. पण तेही एक म्हणजे असं चमत्कारिक म्हणा, गंमतशीर म्हणा किंवा इन्साइटफुल म्हणा, अशी ती एक घटना तेव्हा होती. आणि द मेन ओव्हरआर्चिंग ह्याच्यातलं काही असेल ते तर की आय कन्सिव्ड. आणि नुसतंच कन्सिव्ह नाही, थ्रूआउट दोज 9 months मी सुनीता आत्याकडे सारखीच म्हणजे मी येत होते. आणि सतत तिला म्हणजे छोट्याशा कुठल्या मला स्कॅनला जायचं असेल, कुठली ब्लड टेस्ट करायची असेल, छोटे छोटे काहीतरी किरकोळ प्रॉब्लेम्स प्रेग्नन्सीमध्ये येतच असतात आपल्याला. पण त्यांना न घाबरता कसं त्यांना सामोरं जायचं आणि काय करायचं ह्याचे सगळे उपाय सारखी सुनीता आत्या असायचीच म्हणजे कायम, टू चेक ऑन मी. आणि सगळंच तिला विचारून केलं. आणि माझं ग्रेटेस्ट गिफ्ट ऑफ माय लाईफ, मोस्ट प्रेशियस, माझी मुलगी सानिका मला मिळाली, विच इज ऑल थँक्स टू सुनीता आत्या. आणि आता ह्यालाच कंटिन्यू करून मी सांगते की हे झालं सगळं, आमचं बाळ आमच्याकडे आलं, एकदम गोंडस बाळ, सगळं झालं. त्याच्यात ती 9 महिने प्रत्येक गुरुवारी माझ्याकडे येत होती. स्वामींच्या समोर बसून मी तिला सांगायचे की तू काहीतरी खायचं, तर ती एक ड्रायफ्रुट्स काही खायची, पण स्वामींच्या समोर बसायची आणि जायची. त्यावेळेला ती किती टेन्शनमध्ये कशी येत होती हे तिला आणि मलाच माहिती. आणि ह्याच्यानंतर काय झालं की हे सगळं छान झालं, सगळं झालं. मग आता अमेरिकेला जायची वेळ आली. त्यावेळेला ती जेव्हा प्रेग्नंट होती त्यावेळेला मी सांगितलं होतं निलेशला आणि तिला की हिने अमेरिकेत जायला पाहिजे. पण सिच्युएशन अशा होते की नाही आम्हाला जाता आलं, आम्ही इंडियातच थांबलो. तर त्यावेळेला मी त्याला उपाय काय, आता जेव्हा तिचा एवढा ब्लाइंड फेथ आहे माझ्यावर म्हटल्यावर ती मला म्हणली मला तिकडं जाता नाही येते, तर तू ह्याच्यावर उपाय दे. आणि ह्याच्यात स्वामींचा ग्रेटनेस म्हणा किंवा स्वामींची कृपादृष्टी काही असेल की जो स्वामींचा आशीर्वाद, जर तुमची भक्ती असेल, तुमचा भाव असेल, तर तो स्वामींचा आशीर्वाद कसा असतो. मी निलेशला सांगितलं की तू बिझनेस क्लासच्या तिकीटचे पैसे डॉलरमध्ये तू हिला देऊन जा, म्हणजे ती अमेरिकेत आहे असं आपण समजायचं. तर त्यांनी तो फेट ठेवला, त्यांनी बिझनेस क्लासचे पैसे दिले.
आता त्याच्यानंतर हे सगळं झालं, मग परत तिला सानिकाला घेऊन अमेरिकेला जायची वेळ आली. तर आता नॉर्मल माणसं आपण असतो की एवढं बिझनेस क्लासचं तिकीट काढून जायचं का, हा एक प्रश्न आला. मग तिने साध्या प्रीमियमचं बघायला सुरुवात केली की प्रीमियम क्लासने जाता येते का. पण मी तिला कायम सांगायचे की हे स्वामींचं बाळ आहे, हे स्वामींनी दिलेली कृपा आहे. तर ही पहिल्यांदी नेहमी बिझनेस क्लासनीच ती जाणार, ती साध्या क्लासने अमेरिकेत जाणार नाही, कारण तो स्वामींनी दिलेला आशीर्वाद आहे आणि स्वामी तिला नेणार आहे. ते तुम्ही दोघंही तिला घेत नाही आहात, ते स्वामी नेणार आहे. आणि शेवटी कुठलंही तिकीट नाही मिळालं, बिझनेस क्लासचंच तिकीट मिळालं आणि आमचं बाळ रॉयल ट्रीटमेंटनी अमेरिकेत गेलं. की हे जे आहे येस, की हा जो विश्वास तिचा तो एका दिवसात नाही आलेला. तिने 4 वर्ष तो ब्लाइंड फेथ ठेवलेला, त्याने तो विश्वास आलेला आहे. की असं नाहीये की ती माझी भाची म्हणून तिच्यावर मी खूप फेवर करते, अजिबात नाही. स्वामींनी जे सांगितलंय ते तिने केलं. त्या तिथे ती माझी भाची आहे, ती माझ्या घरातली आहे हे नसतं. माझ्या दृष्टीने एक आत्मा असतो, तो आत्मा सगळीकडे मला सेम असतो. फक्त त्याच्यातली भक्ती ही स्वामी जाणतात आणि त्या भक्तीमुळे जे काही तिला आत्ता फायदे मिळाले आहेत आणि ते असंख्य असेच मिळो, अशीच स्वामींवर तिची भक्ती राहो आणि तिचं बाळ खूप मोठं होऊन छान आम्हाला प्राऊड फील करेल अशीच मी प्रार्थना करते.